फटका पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या तुम्हाला 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं क्रिकेटची सुरुवात तुम्हाला अंडरआर्म क्रिकेट पासून होताना पाहायला मिळते. त्याच अंडरआर्म क्रिकेटची परंपरा या ठिकाणी जपताना तुम्हाला या कोपर किरणे चषक 2022 मध्ये पाहायला मिळतीये. यावेळी काहीसा गती प्रदान करण्याचा प्रयत्न वाईड +1 अशी धावसंख्या धावपलकावरती लागेल. धावपलकाचा आलेख आगेकूच करून तुम्हाला पुढे सरसावताना पाहायला मिळेल 12 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 12 ही धावसंख्या आहे. आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहिलं असेल चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये वाशी 8 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. SS8 वाशी हा संघ यावेळी काहीशी चुकी करतोय. चुकीचा विपरीत परिणाम अतिरिक्त 2 धावसंख्येमध्ये. तसेच मान्यवर माननीय श्री अक्षय बोबडे आणि सुयश पाटील आपण व्यासपीठावरती यायचं विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत असेल. आणखीन एक अवांतर धावपलकावरती जोडली जाते. काहीसं नियंत्रण टाकावं लागेल. बॅलन्सिंग स्वतःला करावं लागेल कारण नियंत्रण तुमच्यावरती असणं खूप गरजेचं आहे. कंट्रोल लाईन अँड लेंथची गोलंदाजी करणं गरजेचं असेल कारण 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. संघाची धावसंख्या तुम्हाला 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा चुकी करतोय आणि वाईड अतिरिक्त ही धावपलकावरती जोडली जाते आणि ती धावसंख्या जोडल्यानंतर संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील या पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. यावेळी काहीशी साईड चेंज केली. काहीचं परिवर्तन पाहायला मिळते. गॅपमध्ये फटका सजवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाची भूमिका या ठिकाणी क्षेत्ररक्षक पार पाडताना पाहायला मिळालाय. तसेच विकास पवार आणि प्रशांत पिगळे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळी काहीसा बॅकफुटवर गेला. काहीसा पंच करण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्या धावपलकावरती. जशी साईड चेंज केली तशी काहीशी गोलंदाजीमध्ये देखील नियंत्रितता कंट्रोल पाहायला मिळाला आहे. यावेळी अवांतर 2 धावा येत आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचतीये 19 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आहे. कमबॅक करावं लागेल कारण ज्यावेळी अतितटीचे सामने होतात त्यावेळी अवांतर धावा या संघाला काहीसा डिवसताना पाहायला मिळत आहेत. मागील सामना देखील तुम्ही पाहिला असेल शेवटच्या क्षणापर्यंत जाताना तो पाहायला मिळाला. त्यामुळे अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. शेवटचा चेंडू आणखीन एक अवांतर धाव आणि धावसंख्येचा आलेख तुम्हाला पाहायला मिळेल 21 या धावसंख्येवरती. यावेळी फलंदाजाला काहीशी मेहनत कमी करावी लागते कारण धावा या गोलंदाजीतून दिल्या जात आहेत. शैलीतून या ठिकाणी धावा दिल्या गेल्यात. यावेळी चेंडू पुढे ठेवलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी शेवटच्या क्षणी पाहायला मिळाली आहे. एक षटक समाप्त. 22 ही धावसंख्या. या षटकासाठी स्ट्राईक एंडवर तुम्हाला करण पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. दुसऱ्या षटकासाठी मनोज गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज करण सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावांचा धावफलक तुम्ही पाहिलाय. तर विनंती असेल विकास पवार साहेब आणि प्रशांत पिंगळे साहेब. विकास चव्हाण साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला विनंती केली जाईल आणि प्रशांत पिंगळे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेला जर तुम्ही पाहिलं असेल खऱ्या अर्थाने शुक्रवारी सुरुवात झाली. सुरुवात होताना आजचा दुसरा दिवस आहे आणि द्वितीय दिवस असताना देखील प्रेक्षकांची आलोट गर्दी आणि त्या आलोट गर्दीतून या स्पर्धेसाठी ज्यांच्या योगदानाने याला एक सण उत्सव सोहळ्याचं रूप प्राप्त झाले असे मान्यवरांची मांदियाळी सातत्याने येताना पाहायला मिळते. त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे ही स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली गेली आहे. सुनील संपत केंद्रे युवा मंच आयोजित कोपर केरणे चषक 2022. करणची फलंदाजी या मैदानावरती काहीशी बहारताना पाहायला मिळते कारण 2 चेंडूवरती 2 कडे प्रहार केले गेलेत आणि त्या प्रहाराचं जर तुम्ही पाहिलं प्रत्युत्तर तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतंय आणि धावपलक जर तुम्ही पाहिला तो जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ झाला. 31 ही धावसंख्या आहे. मनोजवरती प्रहार या ठिकाणी चढवले गेलेत. यावेळी चेंडू अप्रतिम दर्जाचा. एकेरी धावसंख्या यष्टिरक्षक विकेट किपर देखील बीट होताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 32 या धावसंख्येवरती. अप्रतिम दर्जाचं आयोजन आहे. या आयोजनामध्ये तुम्ही पाहिलं असेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व असेल, नवी मुंबईसह बॉक्स क्रिकेट विश्व असेल
अनेक मोठे नामांकित संघ मैदानावरती दाखल झाले. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. प्रथमेश परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. विकास चव्हाण आणि प्रशांत पिंगळे यांचं या स्टेजवरती आगमन करण्यात येत आहे. त्यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तर या ठिकाणी माननीय श्री शहाजी शेवाळे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी कमबॅक केले गेले मनोजच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती प्रहार झाले, पण त्यानंतर आपल्या गोलंदाजीतील शैलीतील कलागुणांचं प्रदर्शन मैदानावरती दाखल करतोय. यावेळी देखील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 2 षटक समाप्त आहे. संघाची धावसंख्या 33 या धावसंख्येवरती आहे. तिसऱ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, आमंत्रित करायचं आणि वेळेचं बंधन आहे त्याचं देखील पालन करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय सज्ज झालाय. स्ट्राईक इनवर ज्याच्या बॅटमधून तुम्ही चौकार येताना पाहायला मिळाले. 33 ही धावसंख्या आहे. स्ट्राईक इनवर आता फलंदाज करण पाहायला मिळेल. करणवरती जबाबदारी खूप मोठी आहे, कारण SS8 वाशी संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते, कारण धावा उंचावणं खूप गरजेचं आहे. यावेळी काहीसा हलक्या त्याने पुश केलाय. चेंडू निर्धाव येतोय, कारण ज्यावेळी धावा येतात, धावा अंकित होतात, त्यावेळी गोलंदाजाला एक निश्वास मिळताना पाहायला मिळतो, आणि ज्यावेळी गोलंदाजाला निश्वास मिळतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास शिगेला पोहोचतो. एकेरी धाव आली. एकेरी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 34 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ, 34 ही धावसंख्या. पुढचा चेंडू असेल करणसाठी नो बॉल असेल. नो बॉल. या ठिकाणी अतिरिक्त धाव जोडली जाईल. 35 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वाईड बॉल येतोय. वाईड बॉल आल्यानंतर धावसंख्या 36 या धावसंख्येवरती. यावेळी पुढे होता त्याचा पुरेपूर समाचार. प्रहार होत आहेत. प्रहार झाल्यानंतर देखील चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर संघामध्ये विचार विनिमय होतात. विचार विनिमय झाल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. फलंदाज देखील स्ट्राईक इनवर स्तब्ध आहे, कारण मनामध्ये जिंकण्याची जिद्द त्याची पाहायला मिळतीये. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका. 2 चेंडूवरती 2 प्रहार झालेत. प्रहार झाल्यानंतर संघाची धावसंख्या देखील आकार उकार घेऊन जाताना पाहायला मिळते 44 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय अक्षय. यावेळी चेंडू पुढे ठेवलाय, त्यानंतर नो बॉल. नो बॉल +4 अशा या धावा धावफलकावरती लागतील. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवरती. जिथे वर्चस्व निर्माण केलं गेलं होतं सतीश मूर्ती कोपरखेरणे या संघाकडून, त्यावरती जी भिंत तुम्ही पाहताय करण नावाची, त्याच्या बॅटमधून चौकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळतीये. 50 अर्धशतकीय धावफलक या ठिकाणी उभारला गेलाय. तर 50 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज सज्ज झालाय अक्षय. स्ट्राईक इनवर करण आहे. हा चेंडू अप्रतिम दर्जाचा होता, कारण फलंदाजाचा पददालित्य ओळखून त्याला अनुसरून गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. शेवटचा चेंडू घेऊन अक्षय सज्ज झालाय. यावेळी वाईड +1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. कारण गोलंदाजी मार्कवरती ज्यावेळी मार्गस्थ होतो त्यावेळी मनामध्ये अनेक विचार असतात. विचार असताना गती प्रदान करण्याचा प्रयत्न असतो, कारण बीट करायचं असतं फलंदाजाला, आणि त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला अतिरिक्त धावांवरती पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा जोडले जातील. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने जाऊन पोहोचतीये 53 या धावसंख्येवरती.
तर श्री बॉईजचे अध्यक्ष करण गुंजाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल. तर वाईड +1 अशा या धावपलकावरती असतील. वाईड +1 55 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचा चेंडू अजून देखील मार्गस्थ होणं बाकी आहे. त्यानंतर ही एकेरी धावपलकावरती जोडली गेली आहे. एकेरी धावसंख्या धावपलकावरती लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या तुम्हाला 36 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाला मार्गस्थ केलं जात आहे, आमंत्रित केलं जात आहे. मनोज सज्ज होत आहे, कारण मनोजच्या जर त्या मागील षटकाचा विचार केला 2 चेंडूवरती प्रहार झाले, पण त्यानंतर आत्मविश्वास उंचावणारी खेळी त्याने मैदानावरती साकार केली आहे. तोच विश्वास घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. हितेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल 56 या धावसंख्येवरती. यावेळी अप्रतिम दर्जाचा फटका, टायमिंग खूप मिळालं होतं आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही टायमिंग फलंदाजाला देताय तर त्याच्या बॅटमधून तुम्हाला असेच फटके पाहायला मिळतील आणि त्या फटक्याचं रूपांतर 4 धावसंख्येमध्ये झालंय. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवरती. तसेच माननीय श्री सुनील दादा बेलोशे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सुयोग दादा बेलोशे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळी काहीसा दबाव पाहायला मिळतोय आणि ज्यावेळी दबाव निर्माण होतो त्या दबावामध्ये वाईट बॉल तुम्हाला येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 62 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू 62 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. यावेळी पुन्हा एकदा चुकी होती, अवांतर धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 63 या धावसंख्येवरती. तसेच मयूर धुमाळ साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. यायचं आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाकडून झालेली चूक, फलंदाजाला मिळालेलं हे जीवनदान. हितेश पुन्हा एकदा सज्ज होईल. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते स्थिरावलेली पाहायला मिळेल ती 63 या धावसंख्येवरती. यावेळी टॅप सजवायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. चेंडू या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ झालाय. 63 ही धावसंख्या धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित शिल्लक आहे. पुन्हा एकदा कोदून टाकण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी परतीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय सुजल. शेवटचा चेंडू असेल. 63 ही धावसंख्या धावपलकावरती, गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या चेंडूसाठी या पर्वातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. सुजलकडनं अपेक्षा आहे चौकारांची आणि फटका देखील सजवला गेलाय. बॅकफुटवर गेला. एकेरी धावसंख्येसाठी हा चेंडू जाताना पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्या धावपलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या या एकेरी धावसंख्येने जाऊन पोहोचतीये 64 या धावसंख्येवरती. 65 धावांचं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. SS8 वाशी संघ आणि सतीश स्मृती कोपरकेरणे संघ 65 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सतीश स्मृती कोपरकेरणे संघ आपण सलामीर देखील दाखल करायचे. यानंतर होणारा विद्यमान सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांचं लक्ष समोर ठेवले गेले दुसऱ्या पर्वामध्ये 65 धावसंख्येचं.
65 धावसंख्येचं लक्ष असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कुठला मार्गस्थ होईल, कारण पहिली सुरुवात चांगली अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीनंतर लगेच सामन्यामध्ये एक उत्स्फूर्त उत्साह निर्माण होतो. उत्साह निर्माण झाल्यानंतर चांगल्या खेळीचं प्रदर्शन मैदानावरती साकार केलं जातं. अजित दायगुडे भाजपा सरचिटणीस सातारा जिल्हा व मयूर धुमाळ सरचिटणीस भाजप कोपरकेरणे व सुयोगदादा बेलोसे तर समाजसेवक. तेजस या खेळाडूने सलग 3 यांचं चौकार या जर खेचले गेले सुनील तर संपत केंद्रीय युवा मंच आयोजित कोपरकेरणे चषक मध्ये स्वागत आहे. तर सलग 3 चौकारांसाठी तेजससाठी पारितोषिक आहे. सलग 3 चौकार खेचले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्की केंद्रे यांच्याकडनं तसेच सुनील केंद्रे साहेब यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय सलग 3 चौकारांसाठी. तेजस स्ट्राईक एंडवर आहे. एकेरी धावसंख्या धावफलकावरती अवांतर धावसंख्येने जोडली गेली. यानंतर होणारा सामना श्री बॉईज 8 विरुद्ध गर्जना 8 कोपरखेरणे अशी लढत असेल. दोन्ही संघ कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी. गर्जना 8 संघ कर्णधार आणि श्री बॉईज 8 कर्णधार यायचंय. वेळेचं देखील बंधन आहे आणि प्रकाश ज्योतातील ही लढत असल्यामुळे तसेच अमोल चिकणे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. जर सलग 3 चौकार खेचले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी तेजससाठी हा चेंडू अपील या ठिकाणी केली गेली आहे. अपील या ठिकाणी केली गेली. पंच आपला विचार विनिमय करून निर्णय या ठिकाणी खेळवतील. एकेरी धावसंख्या आहे. श्री बॉईज 8 संघ कर्णधार आणि गर्जना 8 कोपरखेरणे संघ कर्णधार. विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 5 या धावसंख्येवरती. वाईट बॉल येतोय. वाईट बॉल या ठिकाणी आल्यानंतर संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती. तेजस अहिरेने जर सलग 3 चौकार ठोकले तर करण गुंजाळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच या खेळाडूवरती पारितोषिक लावलं जात आहे, कारण त्या खेळीवरती एक विशिष्टपूर्ण प्रेम आहे. त्या व्यक्तित्वावरती असलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण प्रेम पाहायला मिळत आहे. तशी खेळी देखील साकार करणं गरजेचं आहे, कारण डॉट बॉल येत आहे. डॉट बॉल आल्यानंतर निर्धाव चेंडू आलेत. जर निर्धाव चेंडू येत आहेत, निर्धाव चेंडू आल्यानंतर दबाव निर्माण होतो. दबाव तंत्र निर्माण झाल्यानंतर फलंदाज काहीशी चुकी करताना पाहायला मिळतो. तसेच मान्यवर माननीय श्री अमित डोमसे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. यावेळी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सेल्फ विकेट या ठिकाणी देताना पाहायला मिळालाय. तेजस परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. तेजसने 8 ठोकलाय. तर या ठिकाणी विनंती केली जाईल, नाणेफेक केली जाते. श्री बॉईज 8 कर्णधार यायचंय आणि गर्जना 8 कोपरखेरणे नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा कॉल आहे दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवरती सुजल सज्ज झालाय. 1 षटक समाप्त झालंय. संघाची धावसंख्या तुम्हाला 6 या धावसंख्येवरती आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज सज्ज होईल. अक्षय आणि मनोज ही जोडी 6 धावसंख्या आहे. अजून देखील 59 धावसंख्येची आवश्यकता असेल. येणारे चेंडू तुम्हाला 18 पाहायला मिळतील. सुजल एक अचूक टप्प्याची गोलंदाजी यासाठी ओळखला जातो. वाईड +1 अशा या 2 धावा आहेत. तसेच मान्यवर माननीय श्री अनिल चौधरी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर ज्या खेळाडूंनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली एक नवीन छाप या ठिकाणी निर्माण केली. अधिराज्य ज्या खेळाडूने गाजवलंय, कोपरखेरणे विभागाचं नाव देखील उंचावताना पाहायला मिळतो. त्याची खेळी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. पाटण तालुक्याचा कोहिनूर म्हणून ज्याला संबोधलं जातं. गणेश शिंदे आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर सचिन तांबे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. विनंती आपण या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल व्यासपीठावरती यायचंय. त्याचं अशोक डेबे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपल्याला विनंती असेल. धावसंख्येवरचा जर विचार केला 13 ही धावसंख्या आहे. चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय.
गणेश शिंदे आणि सचिन तांबे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुजलची गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजित जायगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. गर्जना 8 विरुद्ध तुम्हाला सामना पाहायला मिळेल श्री बॉईज 8 अशी ही लढत आहे. कोपरखिरणे विभागातील हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एकेरी धावसंख्या धावफलकावरती. तर कोपरखिरणे विभागातील 2 मोठे खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झाले. सचिन तांबे आणि त्याचप्रमाणे गणेश शिंदे ब्रँड ऑफ पाटण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. नो बॉल असेल. नो बॉल या ठिकाणी. धावा किती असतील पंच या चेंडूवरती? 2 धावा आहेत. 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 16 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं शेवटचा क्षण आहे. शेवटच्या क्षणी देखील प्रकाश ज्योतातील सामना आहे. वेळेचं बंधन जर तुम्ही पाहिलं तरी प्रेक्षकांची आलोट गर्दी अजून देखील या मैदानावरती आहे. हे क्रिकेटचं वेडं प्रेम आहे. एक क्रिकेटचं वेडं प्रेम त्यांना या मैदानापर्यंत घेऊन आलं आणि ही स्पर्धेचा हात विजय तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळी काहीसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवर गेला. बॅकफुटवर गेल्यानंतर वाईड डॉट असेल. डॉट बॉल असेल. संघाची धावसंख्या तुम्हाला 16 या धावसंख्येवरती पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. अचूक टप्पा, भेदक मारा ही या गोलंदाजाची ओळख तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतीये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती मार्गस्थ होईल. ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी आपल्या गोलंदाजीतून साकार केली होती. तो अभिसज्ज झालाय. संघाची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती आहे. यावेळी चांगली गोलंदाजी. ज्यावेळी चेंडू पिचवरती डिलिव्हर झाल्यानंतर त्याची फिंगरिंग रोल गोलंदाजी पाहिली आणि ज्यावेळी चेंडू स्विंग झाला त्यावेळी फलंदाज देखील काहीसा बीट होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि ही गोलंदाजी तुम्हाला सहजरित्या मिळत नसते. त्यासाठी तुम्हाला संघर्ष तुमच्या गोलंदाजीमध्ये तो अनुभव असणं गरजेचं आहे आणि तो अनुभव त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू आहे. फलंदाजाला फसवलं जात आहे, रोखलं जात आहे आणि ज्यावेळी फलंदाज निर्धाव चेंडू आणतोय त्यानंतर सामन्यापासून दुरावताना पाहायला मिळतोय. सामन्यापासून दुरावल्यानंतर संघ देखील पराभूत होण्याच्या छत्रछायेखाली पाहायला मिळतोय. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल अवांतर धावसंख्येने 17 या धावसंख्येवरती. जी खेळी होणं अपेक्षित आहे 65 धावसंख्येचा पाठलाग करताना त्या खेळीचा अजून देखील पुनरागमन या मैदानावरती होताना पाहायला मिळालेलं नाहीये. यावेळी चेंडू पुढे होता अक्रॉस द बॅट. चांगला असं क्षेत्ररक्षण. अप्रतिम दर्जाच्या क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू या षटकातील आणि यावेळी निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती आणि काहीसं वर्चस्व निर्माण केलं गेलंय ते SS8 वाशी या संघाकडनं. केवळ औपचारिकता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते की काय. यानंतर होणारा सामना श्री बॉईज 8 विरुद्ध गर्जना 8. कोपरखिरणे अशी लढत आहे. 17 ही धावसंख्या आहे. शेवटचं षटक आहे. गोलंदाज मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्गवरती 6 चेंडूचा खेळ हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ते तर्रार होता पण काहीसा सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली. 18 ही धावसंख्या. यावेळी नो बॉल येतोय. संघाची धावसंख्या विसावली जाते. पुढे सरसावते 19 या धावसंख्येवरती. धावांचा देखील खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळी पूर्णपणे दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतोय.
डॉट बॉल आलाय. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना गर्जना 8 कोपरखेरणे विरुद्ध श्री बॉयज 8 कोपरखेरणे अशी लढत असेल. दोन्ही संघांनी तयारीमध्ये राहायचं आहे, कारण की वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेच्या बंधनामध्ये सामन्याची पूर्तता होणं देखील आवश्यक आहे. काहीसा अवांतर धावा दिल्या जात आहेत. दबाव देखील स्पष्ट पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजीमध्ये ती धार देखील पाहायला मिळतीये. एक धाव धावफलकावरती लागते. संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज मार्गस्थ झालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि वर्चस्व निर्माण केलंय. पराभूत होण्याच्या छत्रछायेखाली काहीसा सतीश स्मृती कोपरखेरणे संघ पाहायला मिळतोय आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करताना हा संघ पाहायला मिळतोय. नो बॉल आहे. नो बॉलवरती हा चौकार आलाय. अशा 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती लागल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 27 या धावसंख्येवरती. अजून देखील षटकातील जर तुम्ही पाहिलं असेल 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडूची पूर्तता करायची आयोजकांना विनंती असेल. संघर्ष करणं खूप गरजेचं होतं ज्यावेळी फलंदाजीसाठी मार्गस्थ झाला. धावा जास्त होत्या. धावा जास्त होत असताना कॅल्क्युलेशन आणि ॲनलायझेशन काहीसं कमी सतीश स्मृती कोपरखेरणे संघाचं पाहायला मिळालंय. आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या गोलंदाजीची ती म्हणजे गोलंदाजीचा नमुना तुम्ही पाहताय. काय गोलंदाजी केली जाते SS8 वाशी या संघाकडून. अप्रतिम टप्पा. त्यानंतर रायझिंग डिलिव्हरी. खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं असेल बॉक्स क्रिकेटमध्ये रायझिंग डिलिव्हरी टाकणं म्हणजे एक मोठी कल्पकता, मोठी युक्ती त्या गोलंदाजाची असते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना मैदानावरती पाहायला मिळाला आहे.